आज आपण व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी पाहणार आहोत. जबरदस्त टेस्टी, क्रीमी, चीझी असा हा व्हाईट सॉस पास्ता लागतो. तर एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. नेहमी आपण रेड सॉस पास्ता बनवतोच, पण थोडं वेगळं काही बनवायचं असेल तर हा व्हाईट सॉस पास्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. मुलंही आवडीने खातील, जबरदस्त टेस्टी लागतो. तर त्यासाठी इथे बघा आपण घेतलेला आहे पास्ता. तर वजनाने 200 ग्राम पास्ता मी हा घेतलेला आहे. मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल. अशा शेपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये असतो, तर मी हा असा पास्ता घेतलेला आहे. आता याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी कढईमध्ये घेतलेले 5 ते 6 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं घालूया मीठ चवीनुसार आणि पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया. तर बघू शकता पाण्याला आपली आता उकळी यायला लागलेली आहे. या स्टेजला आपण यामध्ये हा पास्ता घालून घेऊया. आणि पास्ता घातल्यानंतर लक्षात ठेवा, आपल्याला लगेचच मिक्स करायला लागायचं, नाही तर ना खाली पास्ता तळायला चिकटतो आणि मग आपल्या पास्त्याची टेस्ट बिघडेल. त्यामुळे सतत असं मिक्स करत राहायचं आहे मध्ये म्हणजे तो एकमेकांना चिटकू नये. आणि पास्ताही जास्त वेळ आपल्याला शिजवायचा नाही आहे. 5-6 मिनटामध्ये हा पास्ता चांगला शिजून येतो. तेही आपल्याला चेक करावं लागेल, नाही तर ओव्हर कुक झाला ना तर पास्त्याची टेस्ट बिघडेल. त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 5 ते 6 मिनिटांनी तुम्ही हा पास्ता नक्की चेक करा आणि जास्त हाय फ्लेमवरती नाही, मीडियम गॅसवरती आपल्याला हा पास्ता जो आहे शिजून घ्यायचा आहे. तर बघू शकता पास्त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता आपण चेक करूया. एक पीस असं तोडून बघायचं बघा, पटकन तुटतं आहे म्हणजे आपला पास्ता जो आहे व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर एखाद्या चाळणीवरती किंवा प्लेटवरती याला तुम्ही काढून घेऊ शकता. पूर्ण पाणी काढून टाकायचं असतं, त्यामुळे असे पातळ चाळणी वगैरे असेल ना त्यावरती ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित पाणी निथळून जातं यातलं. तर हा पास्ता आपण काढून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं पास्त्याला, म्हणजे काय होतं आपण बाकीचं प्रोसेस करेपर्यंत हा पास्ता एकमेकांना चिटकत नाही, मोकळा राहतो. आणि याला पटापट मिक्स करून घेऊया. ही स्टेप नक्की करा किंवा तुम्ही यावरून थंड पाणीही घालू शकता. पण तेल लावून ठेवलं ना तर पास्ता अजिबात एकमेकांना चिटकत नाही. त्यामुळे आता आपण याला साईडला ठेवूया आणि वळूया गॅसकडे. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. इथे आपण आलं वापरत नाही आहोत, फक्त लसूण वापरणार आहोत पास्तामध्ये. तर लसूणही चांगलं असं ना थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे त्याचा जो टेस्ट आहे ना लसणाची ती मस्त येते. तर बघा हलका लालसर झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कांदा. तर एक मध्यम आकाराचा कांदा असा मी मोठ्या फोडींमध्ये करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. आता इथे ना तुम्हाला भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तर कांदा हलकासा भाजला गेल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत सिमला मिरची. तर जसं मी सांगितलं इथे मी सिमला मिरची वापरते. तुम्ही स्वीट कॉर्न, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना पास्तामध्ये मुलांना खाऊ घालायच्या त्या यामध्ये घालू शकता. तर सिमला मिरची थोडंसं तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. गॅस एकदम कमी ठेवायचं, लक्षात ठेवा. एकदम पण लो नाही आणि जास्त हाय पण नाही. फक्त थोडंसं घालूया भाज्यांपुरतं चवीनुसार मीठ, म्हणजे भाज्यांना आता मीठ लागलं ना की मस्त टेस्टी लागतात, नाही तर फिक्या फिक्या लागतील भाज्या. तर मीठ घालून घेऊया आणि जास्त नाही, 1 मिनिटभर आपण ही भाज्या परतून घेणार आहोत. म्हणजे भाज्यांचा जो कुरकुरीतपणा आहे ना तो टिकून राहायला पाहिजे. एवढंच फक्त आपल्याला ह्या भाज्या परतवायच्यात. तर भाज्या ठेवल्या साईडला. त्यानंतर दुसरी कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे बटर घेतलेलं आहे. बटर चांगलं वितळवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचा व्हाईट सॉस पास्ता बनवायचा आहे, व्हाईट सॉस बनवायचा आहे. त्यामुळे बटर चांगलं वितळवून घ्यायचं आहे. 2 मोठे चमचे मी बटर घेतलेलं आहे. बटर एकदम गॅस बंद ठेवायची बरं का, नाही तर बटर जळू शकतो. आता बटर वितळल्यानंतर यामध्ये घालणार आहोत 2 मोठे चमचे भरून मैदा घेतलेला आहे. आता तुम्हाला सॉस किती हवा आहे त्यानुसार तुम्ही मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जास्त जर एकदमच क्रीमी सॉस हवा असेल तर मग तुम्ही इथे मैदा आणि जो बटर आहे त्याचं प्रमाण अजून वाढवू शकता. जसं तुम्हाला जास्त सॉस हवा असेल तर तुम्ही 4 चमचे मैदा, 4 चमचे बटर घेऊ शकता. जेवढा मैदा घ्याल तेवढाच तुम्ही बटर घ्या, म्हणजे काय होतं तो सॉस आहे ना मस्त क्रीमी टेस्टी होतो. तर आता हा मैदा आपल्याला एक 2-3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल मैद्याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल. त्यामुळे एकदम मंद गॅसवरती आपण हा मैदा भाजायचा, नाही तर करपू शकतो. बघा मैदा आपला हलकासा भाजला गेलेला आहे. कलर थोडासा चेंज झालेला आहे. एवढा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत दूध.
तर इथे एक मोठा बाउल भरून मी दूध घेतलेलं आहे. जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढा सॉस बनवायचा आहे ना तेवढं तुम्ही दूध यामध्ये घालू शकता. तर साधारण कप मी मोजलात ना तर 1.5 कप एवढं दूध भरेल एवढं मी हे दूध घेतलेलं आहे. दूध किंवा पाण्यामध्येही तुम्ही बनवू शकता, पण दुधामुळे ना मस्त असं क्रीमी टेस्टी असा आपला सॉस होतो. त्यामुळे दूध घेतलेलं आणि पटापट मिक्स करायचं आहे बरं का, नाही तर या मैद्याच्या ना गुठळ्या होऊ शकतात. आणि गॅस एकदम मंदवरती ठेवा किंवा पाहिजे असेल तर बंदही करू शकता. जेव्हा व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर तुम्ही चालू करू शकता. पण मी एकदम मंदवरती गॅस करून ठेवलेला आहे आणि पटापट याला मिक्स करून घेते आहे. तर बघा अजिबात कुठेही गुठळा वगैरे झालेले नाही आहेत. मस्त असा आपला क्रीमी जो आहे सॉस तयार होतो आहे. बघू शकता याचं टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. असंच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं हा सॉस चांगला थोडासा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मैदा आहे त्यामुळे जास्त वेळही लागत नाही, पटकन घट्ट होतो. हे बघा आता आपला जो सॉस आहे मस्त घट्ट होत आलेला आहे पहिल्यापेक्षा. तुम्ही बघू शकता मस्त आणि एकदम असा कुठल्याही गाठी गुठळ्या न होता मस्त असा क्रीमी असा सॉस तयार झालेला आहे. आता यामध्येच घालूया मीठ. तर मीठ थोडंसं घातलेलं आहे कारण भाज्यांमध्येही मीठ घातलेलं आहे, पास्ता शिजवतानाही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जास्त मीठ घातलेलं नाही आहे. मीठ घालून पटापट मिक्स करून घेऊया. आता यामध्ये ना आपल्याला कारण आपण यामध्ये हिरवी मिरची वगैरे वापरत नाही, तर थोडंसं हलकासा तिखटपणा येण्यासाठी चिली फ्लेक्स घालते. सोबतच पिझ्झा मिक्स, ऑरिगॅनो तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे घालू शकता. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी काळी मिरी पावडर घालते आणि पटापट मिक्स करून घेऊया. तसं सांगितल्याप्रमाणे तर इथे मी 200 ग्राम पास्तासाठी 1.5 कप दुधाचा सॉस बनवलेला आहे. तुम्हाला जास्त सॉसी हवा असेल तर थोडं प्रमाण तुम्ही तसं वाढवू शकता. आता आपण ज्या भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या शिजवून त्या यामध्ये घालून घेऊया. सर्व भाजी घालून घेतलेली आहे. पटकन मिक्स करून घेऊया. तर मस्त असा क्रीमी असा आपला सॉस तयार झालेला आहे. आणि आता यामध्ये घालूया सर्वात शेवटी पास्ता. बघू शकता पास्ताही अजिबात एकमेकांना चिकटलेला नाही आहे, मोकळा मोकळा आहे. त्यामुळे थोडंसं तेल लावून घेतलात ना तर पास्ता असा आपला मोकळा मोकळा होतो. पास्ता घालून पटापट मिक्स करून घेऊया. जास्त सॉसी नको होता मला, त्यामुळे मी जास्त इथे एकदम जास्त सॉस बनवला नाही आहे. तुम्हाला एकदमच जर सॉस जास्त प्रमाणात आवडत असेल तर तसं तुम्ही करू शकता. मी फक्त वरती कसं पास्तावरती कोट होईल एवढ्या प्रमाणातच सॉस बनवलेला आहे. तसाही खायला खूप सुंदर लागतो. तर आता वरून घालूया चीज. तर चीज मोझरेला चीज मी किसून घेतलेला आहे. चीजचं प्रमाणही ना तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. जेवढं चीजी तुम्हाला खावंसं वाटतंय तेवढं यामध्ये चीज घालू शकता. चीज घातल्यामुळे ना जबरदस्त टेस्टी हा सॉस होतो, सॉस पास्ता होतो. त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात. नेहमी आपण रेड सॉस पास्ता बनवतो, त्यामुळे मग जर व्हाईट सॉस पास्ता मुलांना आवडत असेल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप जबरदस्त टेस्टी लागतो. आता जसं जसं मिक्स करत जाऊ ना तसं आपला हा पास्ता सॉसी जास्त चिवट होईल. त्यामुळे जास्त वेळ न घालवता पटकन आता गॅस बंद करून गरम गरम हा व्हाईट सॉस पास्ता आपण सर्व करूया. तर बघा मस्त लागतो, जबरदस्त टेस्टी व्हाईट सॉस पास्ता आपला तयार झालेला आहे. वरून थोडीशी ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स वगैरे घालून मस्त सर्व करूया. आणि थोडंसं चीज घातलेलं आहे. गरमागरम असा आपला हा व्हाईट सॉस पास्ता बाउल झाला आहे तयार. बघू शकता किती मस्त चीजी झालेला आहे. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल.